भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ। कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री सद्गुरु साधु बाबा महाराज की जय, श्री शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यमिमलवचनं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुतं नमामि। ऐसा सर्वांग सद्गुरु सकल विद्येंचा आगरू, तया माझा नमस्कारू, साष्टांग भावे कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारं भुजगेंद्रहरं, सदा वसन्तं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि। कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुगुटा झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी, मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मज वानरयुथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रबध्ये। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या फेसबुक पेजवरती उपलब्ध असणारे सर्व श्रोतृवर्ग सर्वांना वंदन करून, खरं तर आज अत्यंत श्रावण महिन्यातला महत्वाचा पवित्र दिवस आहे। श्रावण मासी हर्ष मानसी, आपण ऐकलं की आला श्रावण श्रावण माळ सणांची घालून, आनंद ते माझे मन। आपण म्हणतो की या श्रावण महिन्यामध्ये निसर्गाला आनंद झालेला आहे, मनाची असणारी आनंदी अवस्था त्या ठिकाणी होत असते। निसर्ग या ठिकाणी आनंद साजरा करतोय, त्याचं कारण आहे या महिन्यामध्ये जग ज्याच्या सत्तेनं चालतं असा परमात्मा या महिन्यामध्ये अवताराला येतो। दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे आणि शुक परीक्षिती सांगत असे। शुकमुनींनी राजा परीक्षिताला ही भागवताची कथा सांगत असताना त्यावेळेस राजा परीक्षितीने विचारलं होतं, सांगा ना गुरुदेव की ज्या कृष्णा किंवा ज्या कृष्ण परमात्म्याचं चिंतन, जी कृष्ण कथा तुम्ही मला सांगता, तो कृष्ण परमात्मा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आला? त्यावेळेस शुकाचार्यांनी त्या ठिकाणी राजा परीक्षितीला सांगितलं, राजा की श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये वसु नावाची तिथी आहे, वसुनाम तिथी, नक्षत्र रोहिणी, वसुनाम तिथी बुधवारचा दिवस आहे आणि पवित्र असणाऱ्या या श्रावण महिन्यामध्ये कृष्ण परमात्मा जन्माला आला, असं राजा परीक्षितीने या ठिकाणी या राजा परीक्षितीला शुकमुनी सांगतायत।
आणि म्हणून या पवित्र महिन्याच्या भगवान परमात्म्याच्या या जन्माचा महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये निसर्गानं त्या ठिकाणी अगोदरच आनंद साजरा करायला सुरुवात केलेली आहे. आमचा स्वामी जन्माला येणार आहे, कृष्ण परमात्मा जन्माला येणार आहे. नामदेव महाराज सांगतात, मयूर आदी पक्षी नृत्य करताती, नद्या वाहताती दोन्ही थड्या. दोन्ही बाजूने त्या ठिकाणी नद्या वाहू लागलेल्या आहेत. एवढंच नाही, नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती आणि अप्सरा नाचती आनंदाने. आनंद कोणाकोणाला झाला? स्वर्गातल्या त्या ठिकाणी देवतांना आनंद झाला. अप्सरा आनंदाने नाचायला लागल्या, नगारे वाजायला लागले. मंद मंद मेघ गर्जना करताती. मेघांनी सुद्धा त्या ठिकाणी मंद मंद गर्जना करायला सुरुवात केलेली आहे. आणि गंधर्व गाताती सप्त स्वरे. सप्त स्वरामध्ये या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या जन्माचं स्वागत गंधर्वांनी केलेलं आहे. आणि अशा भगवान परमात्म्याची ही कृष्ण कथा आणि या कृष्ण कथेचं चिंतन आपण करतोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की आपण एकनाथी भागवताचं चिंतन या ठिकाणी आता करण्याला आजच्या दिवसापासून प्रारंभ करतोय. याचा श्री गणेशा प्रारंभाचा दिवस माझ्याकडे सकाळीच आपण सर्वांनी याच चॅनलवरती आपण लाईव्ह पाहिलं की आदरणीय गुरुवर्य श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज योगीराजजी महाराज गोसावी यांनी या ठिकाणी ग्रंथाची महती, ग्रंथाचं पारायण किंवा ग्रंथाचं चिंतन का केलं पाहिजे, काय लाभ आपल्या जीवनामध्ये होतात, काय आपल्याला याच्यातून कशाची प्राप्ती होते, असं ग्रंथाचं महत्व या ठिकाणी आपल्याला समजून सांगितलं. आपण सर्वांनी मिळून उपलब्ध असलेले सगळे श्रोते वर्ग सर्वांनी मिळून आपण या ठिकाणी आजच्या दिवशी संकल्प केला की आजपासून आपण ही चिंतनमाला याला प्रारंभ करूयात. ही अखंड अविरत असणारी चिंतनमाला आपण करणारच आहोत. आणि म्हणून प्रारंभाच्या दिवशी सकाळचा असणारा उत्सव आपण लाईव्ह पाहिला. हा उत्सव आपण करत असताना खरं तर भगवान परमात्म्याचा जन्माचा दिवस म्हणजे तो एक दिवस नाही, रोजच उत्सव आम्हाला करायचा आहे. आणि रोज नवीन नवीन अंगानं कृष्ण परमात्मा आमच्या समोर येणार आहेत. देव आमच्याशी रोज या भागवताच्या माध्यमातून बोलणार आहेत. आज आपण एकनाथी भागवताचं चिंतनाला प्रारंभ केला. पहिली भूमिका अशी आहे की एकनाथी भागवत म्हणजे नक्की काय. आज बऱ्याच लोकांचा असा संभ्रम आहे की श्रीमद भागवत महापुराण आणि श्री संत एकनाथ महाराजांचं हे भागवत याच्यामध्ये फरक काय, तर फरक इतकाच आहे. श्रीमद भागवत महापुराण हे 12 स्कंदाचं आहे. जसं रामायणाला 7 कांड, तसं या ठिकाणी गीतेला जसे अध्याय, तसं भागवताला स्कंद आहेत. तर या भागवताचे 12 स्कंद श्रीमद भागवत महापुराणांचे. आणि हे भागवत महापुराण सर्वात लेटेस्ट आहे. लेटेस्ट व्हर्जन आताच्या भाषेत जर सांगायचं जर झालं, जर आपल्याकडे त्या ठिकाणी आता आपण मोबाईल वापरतोय, कोणत्याही कंपनीचा वापरत असेल, अबकडे कोणती जी आपल्याकडे कंपनी असेल त्या कंपनीचा मोबाईल आपण वापरतोय. आणि आपल्याला नेहमी अपेक्षा असते एखादं नवीन व्हर्जन आलं की आपण त्या ठिकाणी मोबाईलमध्ये अपडेट करतो किंवा एखादा नवीन अधिक फॅसिलिटी सुविधा देणारा मोबाईल आपण लगेच घेतो. आणि मग आपण म्हणतो आत्ताचा लेटेस्ट व्हर्जनचा मोबाईल माझ्याकडे. तसं सर्व पुराणांमध्ये लेटेस्ट असणारं पुराण श्री वेदव्यासांनी या ठिकाणी जे तुमच्या आमच्या समोर दिलं ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. 12 स्कंद, 12 स्कंदामधला हा जो आहे तो 11वा स्कंद हा मोक्षाचा स्कंद आहे. आणि 11व्या स्कंदाला म्हटलं जातं की 11वा स्कंद म्हणजे हे भगवान परमात्म्याचं साक्षात हृदय. हृदयाची भाषा ही खूप आतून स्पर्श करून आलेली असते. हृदयाची भाषा ती कानामनावरती प्रभाव करत असते. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं हृदय कसं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला 11व्या स्कंदाचं त्या ठिकाणी वाचन करावं लागेल, पारायण करावं लागेल. पण श्रीमद भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंदाचं पारायण आपण करायला गेलो, चिंतन करायला गेलो, वाचायला गेलो तर आपल्याला ते किती आकलन होतं हे मला सांगता यायचं नाही. पण नाथांचं भागवत वाचल्यानंतर नुसतं 11वा स्कंद नाही तर सगळे स्कंद आपल्याला त्या ठिकाणी निश्चित आकलन होतील. त्याचं कारण आहे, चला मी मुद्दा हा सांगत होतो, ते कारण पुढे सांगेल की एकनाथी भागवत म्हणजे काय. श्री व्यासांनी
12 स्कंद, त्या 12 स्कंदामधला 11वा स्कंद, त्या 11व्या स्कंदामध्ये नाथ महाराजांनी जी टीका केली त्याला आपण एकनाथी भागवत असं म्हणतो. जसं कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली, त्या गीतेला अर्जुन गीताही असं म्हटलं जातं, तसं श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला जे सांगितलं तिला उद्धव गीता सुद्धा म्हटलं जातं. आणि तीच उद्धव गीता पूर्ण 12 स्कंदाची आहे. त्याच्यातला 11वा स्कंद भगवान परमात्म्याचं हृदय, त्याच्यावरती पैठणच्या नाथ महाराजांनी 31 अध्याय लिहिले. जसं ज्ञानोबरायांनी गीतेवरती 18 अध्यायाचं चिंतन 9033 ओव्या आपल्या समोर दिल्या, तसं एकनाथ महाराजांनी आपल्या समोर त्या 11व्या स्कंदावरती जवळजवळ डबल 18,810 ओव्यांचा हा भागवत नावाचा ग्रंथ आहे एकनाथी भागवत. 18,810 ओव्याचं चिंतन आपण या ठिकाणी अगदी वेगामध्ये करणार आहोत. चिंतनाचं स्वरूप या ठिकाणी, भागवताचं स्वरूप या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आज या ग्रंथाला प्रारंभ होतोय. सुरुवातीला भागवत याची व्याख्या करत असताना थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलं, नक्की भागवत म्हणजे काय? भगवंताशिवाय ज्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही याचं नाव भागवत आहे. त्याच्यामध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही, ज्याच्यानं भगवंत आपल्याला आकलन होणार आहे, ज्याच्यानं भगवंत आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणजेच भागवत. आणि म्हणून पवित्र असणाऱ्या या उत्तम दिवसाला आज आपण या श्रावण महिन्याच्या प्रारंभाला या ग्रंथाचं चिंतन करतोय. का करायचं? आज आपल्याला एकत्र येण्यासाठी तितकासा किंवा आपल्याला बंधन येते एकत्र येण्यासाठी. हा कलीचा कराल काळ कसा असतो भागवत आपल्याला पुढे सांगणार आहे. आणि त्या कलीच्या कराल काळाचा हा प्रभाव आपण या ठिकाणी अनुभवतोय. पण तरी देखील नाही ना एकत्र येत. विज्ञानानं खूप प्रगती केलेली आहे ना, विज्ञानाच्या माध्यमातून देहानी जरी आम्ही लांब असलो तरी एकामेकाला पाहू शकतो, बोलू शकतो. आणि मग एकत्र आल्यानंतर जसं भजन कीर्तन होतं तसा ऑनलाईन सुद्धा आपला हा एक सत्संग सुद्धा समजायला काही हरकत नाही. आणि तो का करायचा त्याचं कारण सांगतो नाथ महाराजांची भागवतातली ओवी आहे. नाथ महाराज म्हणतात, सत्संगे भक्तीची प्राप्ती उद्धवा जाण तू निशिती, संतापाशी माझी भक्ती वाट पाहत उभी असे. सत्संगामध्ये भगवंताची प्राप्ती होते. उद्धवा, कृष्ण परमात्म्यांनी उद्धवाला सांगावं, उद्धवा तुला जर वाटतं ना माझी प्राप्ती व्हावी तर माझ्या प्राप्तीसाठी उद्धवा सत्संग केला पाहिजे, मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. जी माणसं पुढे गेली त्यांचा शोधित मार्ग, त्या मार्गाने आम्ही चाललं पाहिजे. म्हणून उद्धवाला सांगत असताना नाथ महाराज भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये उभी टाकतात, जगामध्ये सत्संगा इतकं श्रेष्ठ काही नाही, जगामध्ये सत्संगा इतकं चांगलं काहीच नाही. जगामध्ये सत्संग इतका चांगला आहे की सत्संग परमात्मा प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान, अनेक नाही साधन साच जाण उद्धवा. पुन्हा नाथ महाराज भागवतामधली भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये ओवी घालतात, उद्धवा संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावया, लगेच तुला वाटत असेल ना मी मिळावा, मी भेटावा, लगेच माझी प्राप्ती व्हावी. उद्धवा तुला असं वाटत असेल ना, मी जवळ जरी तुझ्या असलो तरी मी तुझा आहे का नाही हे तुला जर जाणून घ्यायचं असेल ना तर तुला संत संगतीत जावं लागेल. संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान, अनेक नाही साधन साच जाण उद्धवा. दुसरी गोष्ट की बाबा हा सत्संग करायचा कशासाठी? परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, आपल्या विचारांसाठी, अंतरंग साधनेसाठी. बरं, मग आपला वेळ खूप जातो, एखादा तास, 1.5 तास, 2 तास. आपण रोज 1-1.5 तास 1-1.5 तास या सायंकाळी 7 ते 8 या कालखंडामध्ये आपला सर्वांचा वेळ या ठिकाणी आपण देणार आहोत. त्यानं फायदा काय होणार आहे? नाथ महाराजांनी पहिला फायदा सांगितला. आज आपण ही चिंतनमाला चालू केली, त्याचा फायदा काय? ओवी अगदी नोट करण्यासारखी ओवी आहे. जो हरिकथेने गेला क्षण, तो काळासी नव्हे प्राशन, काळ सार्थकता या नाव जाण, जय श्रद्धा श्रवण हरिकथा. जो आपला वेळ रोजचा या चिंतनामध्ये जाणार आहे तो काळ रोजचा आपल्याला त्या ठिकाणी काळ मोजणार नाही. जो आपलं आयुष्य मोजणारा काळ आहे
तो आपलं आयुष्य या 1.5 तासाचं आयुष्य मोजणार नाही. मग 24 तासामधला हा 1.5 तास आपला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सार्थकी गेला असं मी म्हणत नाही. नाथ महाराजांचं भागवत सांगतं. मग हा 1.5 तास आपला त्या ठिकाणी आपण इथं घालवला, मग आपल्याला कुठं मिळणार आहे पुन्हा हा 1.5 तास? आजपर्यंत आपल्याला विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गाला, नोकरदार वर्गाला सगळं माहितीये की वर्षभर काम केलं की दिवाळीला बोनस मिळतो, पगाराला पगार. मग आपल्याला फायदा काय? नाथ महाराज सांगतात, जितका वेळ आपला चिंतनामध्ये जाईल ना तितकं वेळ आपल्याला आपल्या आयुष्याचा बोनस म्हणून त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. नाथांची ओवी सांगते, जो हरी कथेने गेला क्षण, तो काळासी नव्हे प्राशन, काळ सार्थकता या नाव जाण, जय श्रद्धा श्रवण हरिकथा. श्रद्धेनं जर आपण या ठिकाणी रोज श्रवण करू लागलो तर आपला असणारा रोजचा हा 1-1.5 तास अत्यंत सार्थकी लागणार आहे. काळ जाऊन येदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. असं हे गोड असणारे विठोबाच्या पायाचं, परमात्म्याच्या पायाचं चिंतन आपण या ठिकाणी करणार आहोत. बरं, अजून का बरं या भागवताचं चिंतन करायचं? पहिली गोष्ट सांगितली, ज्याच्यामध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही ते भागवत आहे. दुसरी गोष्ट सांगितली, याच्या माध्यमातून सत्संग मिळणार आहे आणि सत्संगात गेल्यावर देव भेटतो. तिसरी गोष्ट सांगितली की जो आपला वेळ आपण रोज या ठिकाणी देणार आहोत, तो वेळ आपला जर वेळ 1.5 तास इथं आपला खर्ची होत असेल, या सत्संगामध्ये जात असेल, तर तो वेळ 31 गुणिले 1.5 तास केलं तर जितका वेळ आपला या ठिकाणी या महिनाभराचा होणार आहे तितकं बोनस आयुष्य निश्चित मिळणार. ज्या अर्थी नाथ महाराज सांगतात त्या अर्थी मिळणारच. हा त्या ठिकाणी माझ्यावर कदाचित विश्वास नाही, पण माझा नाथ महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे. कारण नाथ महाराजांच्या भागवतानेच मला इथे या ठिकाणी आज सेवेला बसवलेलं आहे. आणि चौथी गोष्ट, हा ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. हो त्रिताप जाती चिरये शांती, नाथई वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता. श्रीमद भागवत महापुराणाची आपण आरती नेहमी गातो, पण ही खऱ्या अर्थाने ती श्रीमद भागवत महापुराणाची आरती आणि मराठीतून या महाराष्ट्रामध्ये गायली जाते. हे मराठी भाषेचं इतकं मोठं कौतुक आहे. आणि दुसरी गोष्ट, ही नाथांच्या भागवताचीच आरती आहे. हा नाथ महाराजांचा नुसता भागवत ग्रंथ नाही, 18,810 ओव्यांचं हे वृंदावन आहे. एवढंच नाही, तो नुसता ग्रंथ नाही, तर साक्षात भागवताच्या रूपानं ज्याच्या घरामध्ये एकनाथ महाराजांचा भागवत आहे ते घर देवाचं आहे. तिथं श्रीकृष्ण परमात्म्याचा सहवास आहे. श्रीकृष्ण परमात्मा तिथं तिष्ठत राहतात. अनेक असंख्य ओव्या पुढे येणार आहेत. जो एकादशाची श्रद्धा धरी, जो एकादशाची श्रद्धा धरतो, जो हा ग्रंथ आपल्या घरी संग्रही ठेवतो, श्रीकृष्ण सांगतात की मी त्याच्या दारामध्ये तिष्ठत उभा असतो, मी त्याच्या घरामध्ये येतो. मला अशा ठिकाणी येणं आवडतं, कारण जिथं माझं स्वरूप आहे, मी जिथं त्या ठिकाणी आहे, माझ्या स्वरूपात या ठिकाणी विलीन व्हायला, मी जरी निर्गुणात असलो तरी सगुणात विलीन होण्यासाठी या ग्रंथाच्या रूपाने तिथं राहतो. कारण कृष्ण परमात्मा निजधामाला गेल्यानंतर देव कुठं गेले? देव आपल्या स्वस्थळाला म्हणजे गोलक धामाला गेले. पहिली गोष्ट. निजधाम गमनानंतर देव कुठं गेले? देव पंढरपूरला आले. आणि तिसरी गोष्ट सांगितली, देव कुठेच गेले नाहीत, भागवताच्या रूपाने त्या भागवतामध्येच देव राहिले. म्हणून नाथांच्या भागवतामध्ये देव आहेत, कृष्ण परमात्मा आहे. नुसता कृष्ण परमात्मा नाही तर भगवान परमात्म्याचं हृदय किती अनमोल असतं. ही हृदयाची भाषा या ठिकाणी आज आपण तिला प्रारंभ करतोय. आणि सुरुवातीच्या ओव्या या ठिकाणी नमनाच्या वाचूयात आणि प्रारंभ करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री दत्तात्रयाय नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याय नमः. ओम नमोजी जनार्दना, नाही भव अभव भावना, न देखो निमितुपना, नमन श्री चरणा सद्गुरुराया. नमन श्री एकदंता, एकपणे तुची आता, एकी दाविसी अनेकता, परी एकात्मता न मोडे. तुझ माझी वासू चराचर, म्हणून बोली जे लंबोदरा.
या लागी सकळांचा सोयरा साचोकार तू होसी. तुझ देखे जो नरू त्यासी नाही सुखा त्यासी नाही त्याचा सुखाचा होय संसारू. या लागी विघ्नारू नामधरू तुझ साचे. आपल्याकडे आपल्या या भारतीय परंपरेला एक सगळ्यात मोठं आणि महत्वाचं सर्वांनी जे स्थान दिलं, सर्वात प्रथम भगवान गणपतीरायांची पूजा केली जाते आणि सगळ्यात प्रथम भगवान गणपतीरायांना नमन केलं जातं. सर्व संत आणि सर्व ग्रंथ या ठिकाणी गणपती बाप्पांच्या नमनाशिवाय पुढे जात नाही आणि म्हणून सद्गुरूंची आज्ञा घेऊन नाथ महाराज प्रथम नमन करतात ते गणपती बाप्पांना. आणि गणपती बाप्पांना या ओवीच्या माध्यमातून आपल्या समोर सांगतात की गणपती बाप्पाला जो माणूस पाहतो ना, त्याच्या जीवनामध्ये त्याचा संसार हा सुखाचा होतो. एवढंच नाही तर त्याच्या जीवनामधली विघ्न निघून जातात. आणि म्हणून असं गणेशांचं वंदन की तुम्ही विघ्नेहार्थ आहात आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी वंदन करून या ठिकाणी प्रारंभ करतोय. आणि मग पुढे जाऊन 16 गणपती बाप्पांचं वर्णन नाथ महाराजांनी 16व्या ओवीपर्यंत, पहिल्या ओवीपासून 16व्या ओवीपर्यंत केलेलं आहे. जसं माऊलींनी ज्ञानेश्वरीला प्रारंभ केला आणि आपल्या पहिल्या 21 ओव्यांच्या माध्यमातून गणपती बाप्पांना जशा 21 ओव्या दुर्वा अर्पण केल्या, तसंच नाथ महाराजांनी सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पांना ह्या दुर्वा अर्पण केलेल्या आहेत. आता 17व्या ओवीपासून ते 34व्या ओवीपर्यंत भगवान माता सरस्वतीला या ठिकाणी नाथ महाराज वंदन करतायत, नमन करतायत. ते वाग्विलास परमेश्वरी सर्वांग देखनी सुंदरी राहोनी सभायाभ्यंतरी ग्रंथार्थ कुसरी वदवी. जसं माऊलींनी वर्णन केली. आता अभिनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. शारदा मातेला वंदन करून माऊली जसा ग्रंथाला प्रारंभ करतात, तसं नाथ महाराज इथं आता तुम्ही वाचेला सिद्धी देणारे आहात. सर्वांग सुंदरी, तुमचं देखणे पण सर्वांपेक्षा आगळं वेगळं आणि सर्वांपेक्षा तुम्ही देखणे आहात. आणि म्हणून तुम्ही आमच्या आत बाहेर राहून या ठिकाणी आमच्याच मुखातून कला आणि कुसर देऊन हा ग्रंथ तुम्ही वधवून घेणार आहात. असं वंदन, असं नमन सरस्वती मातेला नाथ महाराज करतात. 35व्या ओवीपासून संत सज्जनांना वर्णन नाथ महाराज करतायत. पहिलं नमन गणपती बाप्पांना, दुसरं सरस्वती मातेला आणि तिसरं नमन आहे अगदी संत सज्जनांना. हे संत सज्जन सामान्य नाहीत. परमात्मा जरी ब्रह्म असला तरी त्या ब्रह्माची जाणीव जे करून देतात त्यांना संत असं म्हणतात, महात्मे असं म्हणतात. आपण आतापर्यंत सांगत आलो, हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हातागी गोकुळच्या नारी. हा कैसा येईल हातागी गोकुळच्या नारी. म्हणून एवढंच नाही तर ते साक्षात संत सज्जन कोण आहेत? हे ब्रह्मविद्येचे अलंकार आहेत, साक्षात चैतन्याचे अलंकार आहेत, ब्रह्मविद्येचा साक्षात शृंगार आहेत. आणि परमात्मा ब्रह्मविद्येचा जनिता आहे. परमात्मा जरी ब्रह्मविद्येचा जनिता असला तरी त्या ब्रह्मविद्येला सजवण्याचं काम या संत सज्जनांनी केलं. म्हणून संत सज्जनांना या ठिकाणी नाथ महाराज पहिलं वंदन करतात. एवढंच नाही तर ईश्वराचं राहण्याचं ठिकाण जर काय असतील, 36वी ओवी सांगते, ते चैतन्याचे अलंकार की ब्रह्मविद्येचे शृंगार की ईश्वराचे मनोहर निज मंदिर निवासा. ईश्वराचं मनोहर अत्यंत चांगलं राहण्याचं ठिकाण म्हणजे सज्जन. संतांच्या जवळ देव राहतात. साधूपाशी देव कामधंदा करी नुसतं राहत नाही तर पितांबर धरीवरी छाया. संतांच्या जवळ परमात्मा या ठिकाणी राहतो. की ते भूतदया नव की माहेरा आली कनव नाते निर्गुणाचे अवेव निज गौरव स्वानंदा. जशी एखादी कनवच माहेराला आली की काय, नाथ महाराजांनी इतके गोड गोड दृष्टांत या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणले संतांवरती आपण नुसता विश्वास ठेवला तरी आपला उद्धार होतो. गुरु द्रोणाचार्यांचं उदाहरण नाथ महाराजांनी या ओवीच्या माध्यमातून दिलं की म्हणले मातीयेचा द्रोण केला तो कोळी का भाव फळला. म्हणजे मातीचा त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी केला एकलव्यांनी, विश्वास ठेवला आणि विश्वासाच्या माध्यमातून अर्जुनापेक्षाही
श्रेष्ठ असणारा किंवा श्रेष्ठ ठरला तो एकलव्य. आणि म्हणून आपण जर संतांच्या वरती विश्वास ठेवला तर संत सुद्धा त्या स्थितीला तितक्या उंचीला आपल्याला नेतात असं माझं सांगणं नाही, तर नाथ महाराज आपल्याला ग्रंथाच्या माध्यमातून सांगतायत. म्हणून त्यांच्या सेवेमध्ये ब्रह्मसुखाची आपल्याला अनुभूती येते आणि त्यांच्या संतीला ब्रह्मसुखाची उपमा सुद्धा कमी पडते. इतकी श्रेष्ठ असणारी उपमा संतांना दिलेली आहे. कारण सूर्य सदा प्रकाश घन, अग्नी सदा दैदीप्यमान, तैसे संत सदा सावधान, घ्यावे अवधान हे बालत्व माझे. नाथ महाराज म्हणतात मी बालक आहे. संत हे सातत्यानं सावधान आहेत आणि प्रत्येक वेळी नाथांचाच एक अभंग आहे, संत आपल्याला सावधान करतात प्रत्येक क्षणाला. संतांनी ह्या करोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला सावधान केलेलं आहे, फक्त आपण त्यांचं बोलणं ऐकत नाही. खूप बारकाव्यानं ऐकावं लागतं. बाकीच्या जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला येतात, पण संत काय म्हणतात हे लवकर आपल्याला ऐकायला येत नाही. नाथांचाच अभंग सांगतो. संत जसं इथं नाथ महाराज सांगतात ना, संत प्रत्येक क्षणाला आपल्याला सावधान करतात. सूर्य जसा आपल्याला दिवसभर प्रकाश देतो, अग्नी जसा दैदिप्यमान आहे ना, तसे संत स्वतःही सावधान आहेत आणि जगाला सावधान करतात. रात्रंदिवस घोकीतो आम्ही, तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा की जी माय बाप कशी लागली झोप. हुजूर जागोनिया एवढी चुकवावी खेप. तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी, तुमच्या सेजेला दोन लोभिष्ट नारी. त्या योगे दुःख तुमच्या नगरात भारी. उठा की जी माय बाप कशी लागली झोप. हुजूर जागोनिया एवढी चुकवावी खेप. नाथ महाराज आपल्याला या ठिकाणी सांगतायत की आपण हिताच्या ठिकाणी झोपलेलो आहोत आणि म्हणून आता आपल्याला सावध झालं पाहिजे. आता आपल्याला इथं आपल्या अस्तित्वाच्या ठिकाणी आत आपण बाहेर जागे आहोत, आत निजलेले आहोत आणि म्हणून संत पुन्हा पुन्हा आपल्याला या ठिकाणी सावध करतात. म्हणून संतांना नमन, संतांना वंदन आणि संतांचा आशीर्वाद घेऊन संतांनाच नाथ महाराजांनी विचारलं मी आता कोणता ग्रंथ लिहू, मी काय करू. आणि मग संतांच्या आशीर्वादानच या ठिकाणी हे श्रीमद भागवत महापुराणामधला 11वा स्कंद म्हणजे भगवान परमात्म्याचं हृदय, भगवान परमात्म्याच्या हृदयाची असणारी ही भाषा, हा मुक्ती लीला असणारा हा या ठिकाणी हा स्कंद आहे. त्या स्कंदाला या ठिकाणी संतांच्या आशीर्वादानं नाथ महाराज प्रारंभ करतायत. म्हणून हे करत असताना संतांना सुद्धा आनंद झालेला आहे आणि त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी संतांनी नाथ महाराजांना आशीर्वाद दिला. जसा मेघाच्या गर्जनेने मोराला आनंद होतो, मेघातल्या जलाने चातकाला आनंद होतो, किंवा चंद्राचे किरण पाहून चकोर पक्षी आनंदाने जसा डोलू लागतो ना, तसं संतांच्या आशीर्वादाने नाथ महाराज सांगतात मला आनंद झाला. किती गोड उदाहरणं, किती गोड दृष्टांत दिलेले आहेत. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे. मेघ काय करतात, मोराला नाचवतात. आणि मोर का नाचवतात, गर्जना झाली ना की मोर नाचू लागतो. मेघातल्या जलाने चातकाला त्या ठिकाणी आनंद होतो. पाऊस पडला आणि एखाद्या चातकाच्या चोचीमध्ये त्या ठिकाणी तो जर थेंब पडला तर ते चातकाला किती आनंद होतो. किंवा चंद्राचं, पौर्णिमेच्या चंद्राचं किरण पाहून चकोर पक्षाला जसं आपण म्हणतो ना कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, तसं नाथ महाराज म्हणतात काय या संतांचा आशीर्वाद. जैसा मेघाचे निगर्जने मयूर उपमो पाहे गगने, नाना नवेनी जीवने जेवी चातक मने उल्हासे. का देखोनी चंद्रकरण डोलो लागे चकोर, तैसे संत वदनीचे उत्तर आले थोर सुखावीत.
म्हणजे चंद्र आता मी जी उदाहरण दृष्टांत दिलं तेच या ठिकाणी नाथ महाराज सांगतात ओवीच्या माध्यमातून. 63 आणि 64 क्रमांकाची ओवी आपल्याला लागल्यास आपण नक्की निश्चित भागवतामध्ये पहा. मी तर नक्की श्रोतृवर्गांना विनंती करेन की जर आपण आता रोज हा सत्संग करतोय आणि ग्रंथ जर समोर ठेवून बसून आपण श्रवण करत असाल तर अत्यंत चांगलं फळ आणि लाभ आपल्याला या ठिकाणी होणार आहे. किती लाभ होणार आहे? अवघे लाभ होती एका या चिंतने, तेव्हा अवघेच लाभ नामसंकीर्तने गोविंदाच्या या चिंतनाने सगळेच लाभ आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतील. आणि म्हणून संतांचा आशीर्वाद घेऊन नाथ महाराज आपल्या कुलदेवतेला एकविरा मातेला या ठिकाणी वंदन करतात. 69 ते 79 ओवीपर्यंत आपल्या कुलदेवतेला वंदन केलेले. 69 क्रमांकाची ओवी की बाबा ज्या कुळामध्ये मी जन्माला आलो आता वंदू कुलदेवता जे एकाएकी एकनाथा ते एकी वाचोने सर्वता अनेक कथा करुनेदी. आपल्या कुलदेवतेला वंदन करून म्हणून एकादशाची टीका एकादशीक्ष करी एका ते एकपणाची या सुखा फळेल देखा एकत्वे. म्हणून आता ही एकनाथ महाराजांनी एकादशाची टीका केली म्हणजे 11व्या स्कंदाची टीका केली. आणि कधी केली? एकादशीच्या दिवशी प्रारंभ केला. आणि करणारे सुद्धा एकनाथ महाराज आहेत म्हणून 3-1 एकाला खूप महत्व आहे. आणि हे तीनही एकत्र झाले कारण अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथादित्य ठेले. एका जनार्दनी एकपणी उभा चैतन्याची शोभा. म्हणून एकादशाची टीका एकादशीच करी एका ते एकपणाची या सुखा फळेल देखा एकत्वे. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी या ग्रंथाला प्रारंभ झाला. आजपर्यंत प्रारंभ करत असताना नाथ महाराज पाठीमागच्या कवींचा सुद्धा मागोवा घ्यायला विसरले नाहीत. आद्य कवी व्यासांना सुद्धा वाल्मिकींना सुद्धा भार्गवांना सुद्धा वंदन नाथ महाराज करतायत की तुम्ही माझ्या बुद्धीची वृद्धी करावी. मोठ्याच्या आशीर्वादाने आपली बुद्धीची वृद्धी होत असते. म्हणून भागवताच्या या प्रारंभामध्ये सर्वांना वंदन करता करता जे आतापर्यंत कवी झालेत त्यांनी मला आशीर्वाद द्यावा. ज्यांनी कर्मठपणाचा विचार आपला बाजूला मांडला आणि ज्ञान मार्गाचा प्रकाश या पृथ्वीवरती पाडला अशा शंकराचार्यांना सुद्धा ज्ञानाचे सूर्य महाचतुर आचार्यांना सुद्धा वंदन आणि नमन या ठिकाणी नाथ महाराज करतात. सर्व कवींचे महाकवी सर्वांना वंदन करतात. मग इथं नाथ महाराज प्रश्न निर्माण करतात तुम्ही म्हणाल की ही संस्कृत मधली टीका मी या ठिकाणी प्राकृत मध्ये आणली. मग वंदू प्राकृत कवीश्वर निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव चांगदेव वटेश्वर ज्यांचे भाग्य थोर गुरुकृपा. ज्यांच्यावरती गुरूंनी कृपा केली आणि म्हणून अशा गुरुकृपेने ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली निवृत्तीनाथांच्या कृपेने. नामदेव महाराजांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. चांगदेव महाराजांचं नाव अशा आद्य सर्व कवींना वंदन ग्रंथाच्या माध्यमातून नाथ महाराज करतायत. आणि जे काही संस्कृत ग्रंथकर्ते झाले मग ते म्हणतात आतापर्यंत संस्कृतमध्ये अनेक ग्रंथ झाले मग यांना महाकवी म्हणायचं का? आणि प्राकृत भाषेमध्ये ज्यांनी त्या ठिकाणी लिखाण केलं यांनाही लघुकवी म्हणायचं का? प्रश्नही विचारला आणि त्याचं उत्तरही दिलेलं आहे. तर या वादाच्या सुद्धा मुद्द्याला नाथ महाराजांनी या ठिकाणी हात घातलेला आहे. त्याने त्याचंही खंडन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे जर सोन्याची फुलं असतील तर त्यांना आपण नवी जुनी म्हणतो का? भाषेच्या अनुषंगाने नाथ महाराज किती गोड बोलतायत. कपिला गायचं दूध आहे त्या गायीच्या दुधाला फक्त आपण दूध कपिला गायचं दूध आणि बाकीच्या गायचं दूध नाही का? म्हणजे त्या काळात जर्सी नव्हती. जर्सीची निर्मिती आता आहे. नाथ महाराजांच्या काळामध्ये अत्यंत देशी गायी होत्या आणि गायीची पावले गायीच्या वर्णनाबद्दल या भागवतामध्ये नाथांनी गोड चिंतन मांडलेलं आहे. म्हणजे कपिल्या गायीच्या दुधाला आपण दूध म्हणतो मग दुसऱ्या गायीचं दूध नसतं का? राजानं जर लग्न केलं एक मुलगी श्रीमंताची आहे आणि एक मुलगी गरीबाची आहे मग राजाला जशा दोन्ही सारख्या असतात ना तसं परमात्म्याला भाषा कोणतीही असू द्या ज्या भाषेमध्ये परमात्म्याचं चिंतन होतं ती भाषा देवाला प्रिय असते. देवाला इंग्लिशमध्ये हाका मारा देवाला मराठीमध्ये हाका मारा अथवा देवाला संस्कृतमध्ये हाका मारा. आपला आवाज त्याला सगळ्या भाषेचाच निर्माता तो जनक आहे. त्याला सर्व कळतं सगळ्या भाषा त्याला समजतात. फक्त ती मनाची अवस्था काय तो भाव काय तिथं परमात्मा पाहत असतो. आणि म्हणून संस्कृतवाणी देवे केली
तरी प्राकृत काय चोरापासोनी आली, असं तू या अभिमाना लागोनी वृथा बोली काय. काच म्हणले विनाकारण संस्कृत आणि प्राकृतचा कुणीही अभिमान करू नका. संस्कृत आणि प्राकृत याचा जर वाद आपण घालत राहिलो म्हणजे याचा अर्थ नाथांच्या कालखंडामध्ये संस्कृत आणि प्राकृतचा वाद होता. आणि हा वादाचं खंडन करत असताना नाथ महाराज म्हणतात की आपण किती जरी त्याच्यावरती बोललो तरी त्याच्यातून आपल्याला मार्ग सापडणार नाही. आपला अभिमान त्या ठिकाणी जागृत होतोय. संस्कृत वाणी ही काय देवाची वाणी आणि मग प्राकृत काय चोरापासून आलेले का? नाही. आता संस्कृत आणि प्राकृता भाषा झाली जे हरी कथा, ते पावनची तत्वता सत्य सर्वथा मानली. संस्कृत भाषा असली काय आणि प्राकृत भाषा असली काय, ज्या कथेमध्ये हरिकथा होते ती कथा पावनच असते. म्हणून त्या ठिकाणी भाषेच्या बद्दल जो वाद आहे संस्कृतचा आणि प्राकृतचा, त्याही भाषेच्या संबंधानं नाथ महाराज भागवतामध्ये बोललेले आहेत. या ओव्या जर आपल्याला पाहिजे असतील तर मी 129 क्रमांकाची ओवी आहे, आपण नंतर पाहून घ्या. आता ज्या कुळामध्ये मी जन्माला आलो त्या कुळातल्या अगोदरच्या सर्व मंडळींना नाथ महाराज या ठिकाणी वंदन करतायत. आता वंदू भानुदास आता, जो का पिता महाचा पिता, ज्याचे वंश भगवंता झाला सर्वता प्रियकर. 131 क्रमांकाची ओवी या ठिकाणी आहे की जिथं भगवान परमात्म्याला हा वंश कसा प्रिय झाला. आणि आज आमचं भाग्य समजतो की श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे विद्यमान 14वे वंशज गुरुवर्य योगीराजजी महाराज गोसावी आज आमच्या घराला आले. माझी खूप दिवसाची इच्छा आणि मानस होता की ज्या भागवताचं आपण चिंतन करतोय त्या नाथ महाराजांनी आपल्याला दर्शन द्यावं, नाथांनी आपल्याकडे यावं. आणि रोज मनामध्ये असा भास असतो की नाथ महाराज आपल्या घरी आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भागवताच्या रूपाने आपल्या घरामध्ये आहेत. रोज नाथ महाराज भागवत वाचला की आपल्याशी बोलतात. पण आज महाराज आले की त्या कुळामधले काय असतं कुळाचं चिंतन नाथांना विचारा. जेने बाळपणीचा कळीला भानू, स्वये झाला चित भानू, चिंतोनी माना अभिमानू, भगवत पावनी स्वये झाला. जयाची पदबंध प्राप्ती पाहो आली श्री विठ्ठल मूर्ती, कानी कुंडले जगज्योती करिता राती देखिला. तया भानुदासाचा चक्रपाणी, तयाचाही सुत सुलक्षणी, तया सूर्य नाम ठेवून निज होवोनी भानुदास ठेला. तया सूर्यप्रभात प्रताप किरणी, माते प्रसवली रुक्मिणी, म्हणून रखुमाई जननी, आम्हा लागोनी साचची. हे ग्रंथकारंभ काळा, वंदिली पूर्वजमाळा, धन्य निज भाग्याची लीळा. आलो वैष्णव कुळा जन्मोनी, मी वैष्णवांच्या कुळामध्ये जन्माला आलो म्हणून माझ्या पूर्वजांना मी वंदन केलं. आणि माझं मोठं भाग्य आहे की मी या कुळामध्ये जन्माला आलो. आणि माझं आजचं भाग्य आहे की या कुळामधली पावलं माझ्या घराला लागली योगीराज महाराजांच्या रूपानं, असं मी आज समजतोय. संत महात्मे ज्या दिवशी घराला येतात ना त्या दिवशी काय असतं नाथ महाराजांचीच ओवी सांगतो. नाथ महाराज म्हणतात अशी जेव्हा माणसं घरी येतात ना, माझे भक्त भाग्य येती घरा, ते पर्व काळ दिवाळी दसरा, तेथे तीर्थे धावती माहेराजे विसासुराहुनी कुमारी. एखादी सासरवासीन मुलगी 2 वर्ष माहेराला आली नाही, पण खूप तिला आस आहे माहेराला येण्याची, इतकी तळमळ चाललेली आहे. आणि जर तिला सासरवरनं परवानगी मिळाली, अगं तू माहेराला जा, ती जशी लवलाही निघते ना त्याच पद्धतीने जगातली सगळी तीर्थ आणि जगातले सगळे पर्व काळ ते संतांच्या पायाला लागून आपल्या घराला येतात. आज सर्वच आमची भजन करणारी मंडळी, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी मंडळी या ठिकाणी आज घरी आली होती. मला फक्त ओवीचा संबंध सांगायचा आहे की अशी जेव्हा माणसं आपल्या घराला येतात तेव्हा ते एकटे येत नाहीत, तर त्यांच्या स्वरूपानं जगातली सगळी तीर्थ, जगातले सगळे पर्व काळ येतात. आणि कसे येतात, जशी एखादी सासुरवासीन मुलगी माहेर म्हटलं की लवलाही निघते तसे. माझे भक्त भाग्य येती घरा, ते पर्व काळ दिवाळी दसरा, तेथे तीर्थे धावती माहेरा, जेवी सासुराहुनी कुमारी. आणि म्हणून मी ज्यांच्या गोत्रामध्ये जन्माला आलो त्यांच्या योगाने गायत्री मंत्राला महत्व आले आणि खऱ्या अर्थाने प्रतिसृष्टीचे निर्माते मी विश्वामित्रांना वंदन करतो.
गुरूंच्याही गुरूंना भगवान दत्तात्रयांना नाथ महाराज सांगतात मी वंदन करतो. आणि ज्या भागवताच्या चिंतनाला प्रारंभ करणार अशा भगवान परमात्म्याचे मानसपुत्र नारदांना सुद्धा या ठिकाणी वंदन करतो. आणि या भागवताच्या कथेला आत्ता प्रारंभ. आतापर्यंत आपण या 150 ओव्यापर्यंत काय केलं? या 150 ओव्यापर्यंत गणपती बाप्पांना वंदन, सरस्वती मातेला वंदन, संत सज्जनांना वंदन, गुरुदेवांना वंदन, कुळदेवतेला वंदन. आणि हे वंदन करता करता आपण आता इथपर्यंत येऊन पोहोचलो की आद्य कवींना वंदन. मी ज्या कुळामध्ये जन्माला आलो त्या सर्वांना वंदन आणि नमन करून हे ग्रंथांचं 150 ओव्यापर्यंत मंगलाचरण आहे. आणि प्रत्येक ग्रंथाला मंगलाचरण आहे. मंगल आहे नाम ज्याचे असा तो. मंगल कुणाचं नाम आहे? मंगल नाम भगवान परमात्म्याचं आहे. आणि मग हे पवित्र असणारं नाम हे संतांचं की ज्यांच्या वर्णनानं आपली वाचा पवित्र होते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. किंवा पवित्र तो देह सदा ज्याचा नेम. नाथ महाराजांचा अभंग आहे. वाचे वदे गाय नाममुखी. भगवान परमात्म्याचं नाम घेतलं की आपली वाणी पवित्र होते. तसं संतांच्याही नामानं या आतापर्यंत ज्यांना आपण नमन आणि वंदन केलं त्यांच्याही नामानं माझ्या वाचेला पावित्र्यपण यावं याच्याकरता हा सर्व अट्टहास करून आता नाथ महाराज या कथेला प्रारंभ करतात. आणि शेवटी ज्या गुरूंचा मी गुरु, ज्या गुरूंचे गुरु भगवान दत्तात्रय साक्षात ज्या गुरूंमुळे मला दर्शन घडलं अशा गुरुदेवांना वंदन करून ब्रह्मदेवाचे मानसपुत्र की ज्यांनी ब्रह्मदेवाला सुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलं अशा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारदांना वंदन करतो. एकदा नारद म्हणे, आता भागवताच्या कथेला कसा प्रारंभ नाथ महाराजांनी केला. एकदा नारद तो आला सरस्वती तीरा तव देखील व्यास ऋषीश्वरा जो संशयाची या पुरा अति दुर्धरा माझी पडिला. एकदा नारद मुनी सरस्वतीच्या तीरावरती गेले. हा सरस्वतीचा तीर कुठे आहे? या भारत देशामध्ये हिमालय नावाचा पर्वत आहे. त्या हिमालय पर्वतावरती बद्रीनारायण नावाचं क्षेत्र आहे की या ग्रंथामध्ये त्या क्षेत्राचंही वर्णन आलेलं आहे की नाथ महाराजांनी जी काही आपल्याला तीर्थ करायला सांगितली भागवताच्या माध्यमातून ती कोणती तीर्थ केली. स्वतः नाथ महाराज बद्रीनारायण क्षेत्राला सुद्धा दर्शनाला गेले होते असंही वर्णन या ठिकाणी नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये वाचले. आणि दुसरी गोष्टी बद्रीनारायण क्षेत्राचं वर्णन या ग्रंथामध्ये आलेलं आहे. नाथ महाराज सांगतायत की या भारत देशामध्ये आपण म्हणतो की आपल्या देशाच्या 4 बाजूला 4 धाम आहेत. पूर्वेला जगन्नाथपुरी तर पश्चिमेला द्वारकाधाम, दक्षिणेला प्रभू रामांचं रामेश्वर धाम, तसं उत्तरेला बद्रीनारायण नावाचं क्षेत्र आहे की जिथं नरनारायणाचा अवतार त्या ठिकाणी झाला. आणि अखेर काही गोष्टी मलाही ज्ञात नव्हत्या पण भागवताच्या माध्यमातून ज्ञात झाल्या. भगवान परमात्म्याने ज्यावेळेस अंगठ्यामध्ये बाण लागला त्या दिवशी भगवान परमात्म्याने आपल्या पायातल्या पादत्राणक पायातल्या पादुका काढल्या होत्या आणि त्या पादुका उद्धवाजवळ दिल्या होत्या. स्वतः देव सांगतात, नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, दारुक धाडीला द्वारकेसी उद्धव धाडीला बधरीसी. दारुकाला द्वारकेला पाठवलं, मैत्रेय धाडीला श्वाश्रमासी, व्याध अधमासी धाडीले स्वर्गा. भगवान परमात्म्याचा जो सारथी होता दारुक नावाचा त्याला देवानी द्वारकेला पाठवलं. उद्धवाला परमात्म्याने बोलवून घेतलं. सगळ्यात काय आनंद असेल ना, देव शेवटची वाक्य बोलतो ती सुद्धा एका संताबरोबर ना. उद्धवांना बोलवलं, पायातल्या पादुका काढल्या आणि पायातल्या पादुका काढून बघ बरं काय आलं. दारुकाला भगवान परमात्म्याने द्वारकेला पाठवलं. दारुक धाडीला द्वारकेशी, उद्धव दाढीला बद्रीशी, उद्धवाला बद्रीनारायण क्षेत्रामध्ये पाठवलं आणि मैत्रेयाला स्वश्रमाला पाठवून दिलं. आणि ज्याने बाण मारला त्याला आपल्या स्वतःच्या रथामध्ये परमात्म्याने बसवलं आणि त्या व्याधाला स्वर्गाला पाठवलं. नाथ महाराज सांगतात, आणि कृपा उपजली यदू नायका आपुल्या चरणीच्या पादुका. भगवान परमात्म्याला कृपा निर्माण झाली आणि आपल्या चरणातल्या पादुका
आपल्या चरणाच्या पादुका काढून उद्धवाजवळ दिल्या आणि उद्धव त्या ठिकाणी बद्रीनारायणला त्या ठिकाणी पादुका घेऊन गेले. असो चला, म्हणून सरस्वती तीरावरती नारद मुनी आले. नारदांनी व्यासांकडे पाहिलं. व्यासांचा चेहरा खिन्न वाटला. वैष्णवाला चिंता नसते, वारकऱ्याला चिंता असू नये. वैष्णवाला चिंता नसते, वारकऱ्याला चिंता असू नये. आणि वारकऱ्याला वैष्णवाला चिंता असेल तर स्वतःची नसते, ती जगाची असते. असाही संवाद भागवताने सांगितलाय. आणि गुरुवर्य जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या मुखातलं हे वाक्य आहे. एकदा नारदांनी आपल्या व्यासांचा चेहरा पाहिला आणि खिन्नता वाटली आणि विचारलं काय झालं. त्यावेळेस व्यासांनी सांगितलं आतापर्यंत 17 पुराणं लिहून झाली, पण तरी देखील असं समाधान वाटत नाही. समाधानासाठी काय करावं. आणि मग नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यास नारदासी शरणरी घे, उमा शंकरासी शरणरी घे, व्यास नारदासी शरणरी घे. इंद्र बृहस्पतीच्या पाया लागे, उमा शंकरासी शरणली घे. आत्मज्ञाना प्राप्ती लागोनी. व्यास नारदांना शरण गेले आत्मज्ञान जाणून घेण्याकरता. आपल्या जीवनामध्ये आलेला प्रश्न कुणालाही सांगू नये, आपल्या जीवनातली दुःख कुणालाही सांगू नये. जगाला आपली दुःख मांडली तर जग त्या दुःखाचं भांडवल करतं. व्यासांना सुद्धा चिंताग्रस्त असताना दुःख सांगण्यासाठी कुणाला सांगावा हा प्रश्न पडला. त्या क्षणाला गुरु भेद नारदांच्या रूपानं आणि नारदांना म्हणून आपल्या जीवनातली जी काही दुःख असतील ती भागवताला सांगावी. सकाळी महाराजांनी गोड चिंतन सांगत असताना सांगितलं, गुरुवर्य योगीराज महाराज म्हणाले की कधी वाटलंच असा प्रश्न, खूप टेन्शन आलं, खूप गंभीर आहे, खूप दुःख आहे, काही वाटलंच आपल्या जीवनामध्ये एखादी चिंता सतावते, भागवत उघडा, जी ओवी समोर आली ती वाचा आणि वाचल्यानंतर पहा, नक्कीच आपल्याला उत्तर प्राप्त होईल. भागवत नक्कीच समाधान देईल. माझा आवाज पोचतोय का सगळ्यांपर्यंत? मला पोस्ट आलेली आहे, दिसत नाही म्हणून. कोणीतरी मला कमेंट करून कळवता का दिसतंय का नाही दिसत म्हणून. मंदिर किती असं पाठीमागं मंदिर येतो आहे ना? ओके ओके. नाही मला आता पोस्ट आली होती की येत नाहीये म्हणून. पुढे रामकृष्ण. एकदा फिरता फिरता बद्रीनारायण क्षेत्रामध्ये नारद मुनी गेले. व्यासांचा शम्यपराश नावाचा आश्रम जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण कधी बद्रीनाथ नारायण क्षेत्रामध्ये गेलो तर तिथं सरस्वती नदीचा उगम आहे. त्या उगमाच्या बाजूला नाथ महाराज श्री व्यासांचा शम्यपराश नावाचा आश्रम आहे. पांडव ज्या रस्त्याने स्वर्गाला गेले तो रस्ता आपल्याला तिथं पाहायला मिळतो. तिथूनच 25 किलोमीटर अंतरावरती सरस्वती नदीच्या उगमाच्या बाजूने आपल्याला 25 किलोमीटर अंतरावरती स्वर्गाला जाण्याचा रस्ता आहे. जर कुणाला आपल्यापैकी स्वर्गाला जायचं असेल तर मी रस्ता आता सांगून ठेवलाय. नंतर मला फोनवरती विचारलं तरी चालेल कसं जायचं ते. मी तिथून जाऊन आलोय. माणसं म्हणजे स्वर्गाला जाण्याचा रस्ता, हो तिथं स्वर्गाला जाण्याचा रस्ता आहे. सतोपंत नावाच्या सरोवरना धर्मराजा ज्या रस्त्याने स्वर्गाला गेला तो रस्ता आहे. आणि जात असताना धर्मराजाचा अंगठा गळून पडला. तिथं असं आहे की आपण तिथपर्यंत जातो, रस्ताही पाहतो, बर्फाच्या अशा लाद्या दिसतात, जशी काही स्वर्गाला शिडीच गेलेली आहे असं दिसतं. आणि आपण ते पाहतो, पण कुणीच माणूस ती शिडी चढण्याचा प्रयत्न करत नाही. आपण मरायला घरी येतो. संत सांगतात त्या रस्त्याने आपण जात नाही. हा भाव मला फक्त याच्याकरता सांगायचा होता की त्या सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती शम्यपराश नावाच्या आश्रमावरती नारद उभे. व्यासांनी प्रश्न केला काय करू.
मनाला त्या ठिकाणी अस्वस्थता वाटते आणि म्हणून ही अस्वस्थता कमी व्हावी याच्याकरता नारदांनी सांगितलं की तुम्ही श्रीमद भागवत महापुराण किंवा श्रीमद भागवत लिहा. व्यास म्हणाले आतापर्यंत 17 पुराणं लिहिली, आता काय लिहिणार? नाही म्हटले 18वं पुराण लिहा. मग काय सांगू? म्हणले कृष्ण कथा सांगा. म्हणजे आतापर्यंत 17 पुराणामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केले. म्हणले नाही, ती कृष्ण कथा नाही. राजा श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन तुम्ही केलं असेल, पण कृष्ण परमात्म्याच्या बाललीला आपल्या भारत देशाचं शेवटचं गाव आहे मानगाव आणि तिथून तो पुढं उत्तराखंड राज्यामध्ये येतं. पुढं रस्ता आहे, सतोपंत नावाचं सरोवर तिथं आहे. तर नारद व्यासांचा संवाद नारदांचा की 17 पुराणं लिहिली, कृष्ण कथा मी सांगितलेली आहे, पण तरी देखील मनाला अस्वस्थता वाटते. पण बाललीला कृष्णाच्या वर्णन करा. तिथं नारदांनी व्यासांना आपलं स्वतःचं चरित्र सांगितलं. चरित्र सांगून मी आता वेळ घेत नाही, आपली ही भागवताची कथा नाहीये. आता भागवताचं नाथ महाराजांच्या भागवताचं चिंतन करतोय आणि ग्रंथामध्ये नाथ महाराजांनी या ठिकाणी प्रवेश केला. व्यासांना काय करायचं, कृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचं वर्णन करायचं हे सांगितलं आणि आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी नारद निघून गेलेले आहेत. आणि मग लिहित असताना सुरुवात केली की बाबा राजा परीक्षिती हा कोण आहे? राजा परीक्षिती हा पांडवांचा नातू आहे. कलीचा काळ संपला, धर्म राजापेक्षाही श्रेष्ठत्व राजा परीक्षितीला येतं. कारण हा सगळा संवाद आहे याच्यामध्ये. वसुनाम तिथी बुधवारा असेल, शुक परीक्षिती सांगत असे. शुक मुनी राजा परीक्षितीला सांगतायत आणि राजा परीक्षिती प्रश्न विचारतोय आणि प्रश्नाचं उत्तर शुकाचार्य देत आहेत. मग त्यावेळेस शुक मुनींनी राजा तुम्हा आम्हाला किंवा नाथ महाराज आपल्याला सांगतात की धर्म राजापेक्षा राजा परीक्षिती श्रेष्ठ आहे. म्हणले कारण काय? जसा कलीचा प्रभाव जाणू लागला तसं धर्मराजा पळून गेला, पण कलीचा प्रभाव असताना ज्याने राज्य केलं तो राजा परीक्षिती आहे. आणि कलीच्या प्रभावातून आपल्याला या ठिकाणी कसा मार्ग काढायचा याच्याकरताच ग्रंथ आहेत. ग्रंथ आपल्या सर्वात मनाच्या आणि सर्वाच्याच गाठी सोडण्याचं काम ग्रंथ करतात. नाहीतरी आपण कोणत्या तरी गाठीचा असतोच की. माणसं लोक म्हणतात आपल्याला सहज कोणती तरी गाठ आपल्याला असते. जिथं गाठ असते तिथं रस नसतो आणि जिथं रस असतो तिथं गाठ नसते. आपलं जीवन रसमय व्हायचं असेल तर आपल्याला ग्रंथांच्या नादी लागलं पाहिजे. त्याचं कारण आहे ग्रंथ आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ ठेवत नाहीत आणि आपलं जीवन त्या ठिकाणी रसमय होतं. आणि म्हणून राजा परीक्षितीचं चरित्र किंवा राजा परीक्षितीच्या माध्यमातून हा भागवत ग्रंथ आपल्या समोर आला. ब्राह्मणांचा प्रताप काय असतो याचंही वर्णन नाथ महाराजांनी इथं 170 क्रमांकाची ओवी आहे. ब्राह्मण प्रतापाचा नवला होतीही आज्ञा धारू की केला देव प्रतिमा प्रतिसृष्टीस पहाव प्रकटे आविर्भाव मंत्र मात्रे. ब्राह्मणांच्या मंत्राचा अधिकार काय असतो? म्हणले आपण जर मूर्तीपूजा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये मूर्तीपूजा करतो की त्यावेळेस प्राण प्रतिष्ठापना करतो, छातीवरती परमात्म्याचे हात ठेवून भगवान परमात्म्याचं मंत्र उच्चाराच्या माध्यमातून भगवान परमात्म्याला चेतना देण्याचं काम भूदेव करतात. इतकं श्रेष्ठत्व भूदेवांना एक विषय या ठिकाणी आलेला आहे भूदेवांच्या संबंधानं. त्यांचंही वर्णन या ठिकाणी नाथ महाराज भागवताच्या माध्यमातून करतायत. मग म्हणतायत बाबा की आता या नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषी शौनकादिक ऋषी 88,000 ऋषींचा समूह राहत होता. त्या 88,000 ऋषींच्या समूहामध्ये 16 वर्षाच्या सुतांनी ही भागवताची कथा त्या नैमिषारण्यामध्ये सांगितली. लखनौ राज्यामध्ये नैमिषारण्य. आणि मग विचारता विचारता राजा परीक्षितीने विचारलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे. त्यावेळेस शुक मुनी सांगतायत की अनेक अवतारामध्ये देव जन्माला आले, अनेक अवतार परमात्म्याने घेतले, पण हा अवतार त्या ठिकाणी खूप काही वेगळा आहे. बहुती अवतारी अवतारला देव परिया अवतारीचा नवला हो देव न कळे अभिप्राव अगम्य पाहो हरिलीला. या अवताराची एक आगळी वेगळीच त्या ठिकाणी मौज आहे. आणि म्हणून दशम स्कंदामध्ये हे जे भागवत पुराण आहे हे भागवत पुराण याला दश लक्षण भागवत पुराण असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये सर्ग विसर्ग स्थान पोषण मुती अशा अनेक लीला आहेत. मनवंतर लीला आहे, मुक्ती लीला आहे, ईशानू कथा लीला आहे.
आता म्हणले ही मोक्षाची कथा राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगणार आहेत. आणि मग शुकाचार्याने आता प्रश्न विचारला की या कौरवांचा काय गुन्हा होता. याच आपला या पहिल्या अध्यायाचा विषय की आपलं परमात्म्याने आपलं यादवाचं कुळ संपवलं. त्या यादव कुळाला काय शाप होता, कौरवांनी असा काय गुन्हा केला होता, यादव कुळाचा असा काय गुन्हा होता की जेणेकरून हे यादव कुळ परमात्म्याने विचार केला संपवायचं. जसं कौरवांच्या जीवनामध्ये कौरवांनी गुन्हा केला होता की द्रौपदीच्या केसाला हात घातला आणि द्रौपदीचं वस्त्रहरण या ठिकाणी भर सभेमध्ये केलं. हा जसा कौरवांनी गुन्हा केला तसाच यादवांनी सुद्धा गुन्हा केला होता. आणि एखादा राजा अन्यायाविनं एखाद्याला जर शासन करत असेल तर त्या राजाचा तो गुन्हा असतो. नाथ महाराजांनी आपल्या समोर ओवी दिलेली, अन्यायेविन नागवीरावो ते धावनिया धावे देवो द्रौपदी वस्त्रहरण पहावो. हा मुख्य अन्याय कौरवांचा. अग्निदाने गरदाने धनदारा अपहरणे घाला घालोनी मारणे शस्त्रपाणी होय वधार्थ. म्हणलं की आग लावणे, विष घालणे, द्रव्याचा व स्त्रियांचा अपहार करणे, घाला घालून मारणे, मारण्याकरता हातात शस्त्र धारण करणे, हे सगळे जे काही गुन्हे आहेत किंवा अन्यायाशिवाय जर शासन आपण करायला लागलो तो सुद्धा गुन्हा आहे. जो गुन्हा कौरवांनी केला तोच गुन्हा त्या ठिकाणी यादवांनी केला. कसं नाथ महाराज या ठिकाणी विषयावरती येतात त्याचं चिंतन आपण पाहतोय. मग काय केलं ह्याचं कारण झालं, पतिव्रतेचे वस्त्रहरण तेने तत्काळ पावे मरण हे चिकल हा जे कारण कुळनिर्दळन येणे कर्मे. पतिव्रता स्त्री द्रौपदीचं वस्त्रहरण कौरव करतात आणि म्हणून कुळघाताला कुळनिर्दळनाला त्या ठिकाणी कौरव प्राप्त झालं. तसं यादवांनी असं काय केलं होतं, यादवांचं कुळ अत्यंत प्रबळ होतं कारण यादव हे श्रीकृष्ण परमात्म्याच्या कुळातले आहेत. पण यादव हे इतके उन्मत्त झाले होते की आवरेनासे झाले. भगवान परमात्म्याने विचार केला हे माझं कुळ आहे आणि मी जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत मी यांचा सांभाळ किंवा यांना आवरू शकतो. पण माझं अवतार कार्य संपल्यानंतर मी जेव्हा निजधामाला जाईल त्यावेळेस या यादव कुळाचा भार या पृथ्वीला होईल आणि या पृथ्वी मातेला ओझो होऊ नये याच्याकरता परमात्म्याने आता निर्णय घेतला. परमात्मा कसा आहे नाथ महाराज सांगतात, जो आपल्या कुळाच्याही बाबतीत कुळालाही जसं पाहतो तसं तुम्हा आम्हाला पाहतो. मग राजा परीक्षितीने विचारलं असा परमात्मा कसा दिसत असेल हो. नाथ महाराज किती गोड ओव्या टाकतात ना. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे स्वभाव जाणल्यानंतर तो कसा दिसतो हे राजा परीक्षितीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा किती गोड ओवी आहे. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे मदन पोटा आला बापुडे येर कोणीकडे इंद्रचंद्र. त्रिलोकेची बरवे पण भुलोनी आले कृष्णापासी जाण ना कृष्णलेशे बरवे पण शोभे संपूर्ण तिही लोकी. जो सकल सौंदर्याची शोभा जो हरिकाचा जो लावण्याचा अतिवालभा जयाची या अंग संग प्रभा आणली शोभा जगासी. ज्यानं संपूर्ण जगाला शोभा आणली, जो सगळ्या जगाच्या सौंदर्याचं सौंदर्य आहे तो परमात्मा कसा आहे. मी आपणास आता कृष्णमूर्तीच्या वर्णाचं वर्णन आलंय, कृष्ण परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन आलंय, आपल्याला समोर दर्शन घडवतो. नाथ महाराज म्हणतायत जो सकल सौंदर्याची शोभा जो लावण्याचा अति वालभा जयाची या अंग संग प्रभा आणली शोभा जगासी. इतका सुंदर इतकं देखणे पण कृष्ण परमात्म्याचं. आणि म्हणून राजा परीक्षितीने व्यासांना विचारलं होतं तर कृष्ण परमात्मा कसा आहे म्हणून आपणालाही या ठिकाणी दर्शन पाहू म्हणून परमात्मा आपल्या बरोबरच आहेत असो. म्हणून कृष्ण परमात्म्याचं वर्णन राजा परीक्षितींना शुकाचार्य सांगतायत. चित्त चिंता चिंतन तिहीची नुरे आठवण चिंतिताची श्रीकृष्ण चरण. ब्रह्म परिपूर्ण निज चित्त चित्त चिंता चिंतन या तिन्हीची सुद्धा आठवण भगवान परमात्म्याच्या चिंतनानं राहणार नाही. आणि मला असं वाटतंय आपण या 31 दिवसाच्या कालखंडामध्ये हे आपलं अनुष्ठान आहे या चातुर्मासातलं या श्रावण महिन्यातलं या 31 दिवसाच्या भागवताच्या चिंतनामध्ये आपलं सुद्धा चित्त चिंता आणि चिंतन
या तिन्हीची आपल्याला आठवण राहणार नाही। महाराष्ट्रातले मोठमोठे वक्ते इथं येणार आहेत या व्यासपीठावरती, या पेजवरती, आणि आपल्याला भागवताच्या माध्यमातून ही चिंतनमाला, ही शृंखला आपली अशी चालू राहणार आहे। आणि नक्कीच आपलं चित्त ब्रह्म परिपूर्ण या ठिकाणी नक्कीच होणार आहे, निश्चित होणार आहे, ही मला खात्री आहे। असो, आणि भगवान परमात्म्याची कीर्ती वर्णन केल्यानंतर साक्षात त्या ब्रह्मस्वरूपाला या ठिकाणी आपण प्राप्त होत असतो, हे राजा परीक्षितीला शुकमुनी सांगतायत। आदरे पडिता श्रीकृष्ण कीर्ती, पाया लागती चारी मुक्ती, त्याचेनी पावन त्रिजगती, परमनिवृत्ती हरिनामे। आता पुन्हा गोड ओवी आली। आदरानं, वाचल्यानं आणि ऐकल्यानं, जर आज आपण जितका काही श्रोतृवर्ग आपल्या समोर आहे त्यांना वाटत असेल आम्हाला फायदा काय, तुमची भागवताची ही कथा ऐकून आम्हाला फायदा काय, आदरे पडिता श्रीकृष्ण कीर्ती, पाया लागती चारी मुक्ती, चारही मुक्ती आपल्या पायाला लागतात, त्याचेनी पावन त्रिजगती, परमनिवृत्ती हरिनामे। आणि म्हणून आपल्या पाशी चारी मुक्ती आदरानं येतात, हे श्रीकृष्ण कीर्तीचं वर्णन नाथ महाराज आपल्याला सांगतायत। आपल्याला या त्रैलोक्यामध्ये हे भगवान परमात्म्याचं नाम पवित्र करतं, हा आपल्या रोजच्या ऐकण्यातला फायदा आहे। आणि मग परीक्षिती राजाने विचारलं शुकमुनींना, यादवांना शाप कसा लागला? जसा कौरवांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा गुन्हा केला तसा यादवांनी काय केलं? काय झालं म्हणे? दक्ष शाप न बाधिना कृष्णापासी, म्हणून नारद वसे द्वारकेसी, तोची श्रीकृष्णा असता अंगेशी, शापू यादवासी घडे कैसा। दक्षाने नारदांना शाप दिलता, त्या शापाची आठवण करून देतात नाथ महाराज। म्हणले दक्ष शाप नारदांना होता की तू मुहूर्तभर सुद्धा एका ठिकाणी राहणार नाहीस। नारद कुठेच थांबत नव्हते, पण नारद द्वारकेमध्ये त्या ठिकाणी देवाच्या जवळ राहत होते, द्वारकेमध्येच तो शाप चालत नव्हता। बरं, नारदांना आलीच कथा म्हणून बोलतो की नारदांना तरी हा शाप का दिला होता दक्षांनी? दक्षांना हजारो मुलं झाली, आणि मग नारदांच्या संगतीमध्ये आल्यानंतर संतांनी परमात्मा प्राप्तीला त्या ठिकाणी लावून दिलं, प्रजाउत्पत्तीचं कार्य थांबत होतं, पुन्हा पुन्हा मुलं जन्माला यायची दक्षांना, आणि नारद त्या ठिकाणी त्यांना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी पाठवून द्यायचे। हे करता करता दक्षांना समजलं की नारद असं करतायत ना, पण नारदांना शाप देऊन टाकला की माझ्या मुलांना त्या ठिकाणी परमात्मा प्राप्ती, मुलं संसार करत नव्हती, सगळं सोडून निघून जायचे, माझ्या मुलांना तू त्या ठिकाणी परमात्मा प्राप्तीला लावतो ना, माझ्या मुलांची तुझी आता भेटच होणार नाही, म्हणून तुम्ही एका ठिकाणी कुठेच थांबणार नाही, असा प्रजापती दक्षांनी नारदांना शाप दिला। म्हणून नारद एका जागेवरती कुठंच कधीच थांबत नाही जास्त वेळ। मग कुठं थांबतात नारद? भगवान परमात्मा जिथं वास्तव्याला आहेत, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे। नारद कुठे? भगवान परमात्म्याजवळ। भगवान परमात्मा कुठे? संतांच्या जवळ, नारदांच्या जवळ। आणि म्हणून द्वारकेमध्ये नारद राहत होते। मग आता यादवांना तर त्या ठिकाणी यादवांच्या कुळाला संपवायचे, कसं संपवता येईल, उन्मत्त झालेले यादव आहेत, मी गेल्यानंतर मला अनावर होणार आहेत, म्हणून द्वारकेतून पहिलं संतांना बाजूला केलं पाहिजे, हा विचार परमात्म्याने केला। राजा परीक्षितीने विचारणं याचा की कसा कलह झाला, कसा या ठिकाणी यादव कुळाला शाप लागला? म्हणजे द्वारकेतून संत त्या ठिकाणी पहिले बाहेर घालवले पाहिजेत, कारण जिथं संत असतात तिथं त्या ठिकाणी विघ्न येत नाही, म्हणून इथं द्वारकेमध्ये संत आहेत। कोण कोण संत आहेत? सगळेच संत द्वारकेमध्ये आहेत, त्यांचं वर्णन या ठिकाणी आलेले। कोण कोण संत आहेत, कसे कसे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने द्वारकेतून बाहेर काढले याचंही वर्णन या ठिकाणी आले। आणि पहिली ओवी सांगतो, ज्या पासोनी संत दुरी गेले, तेथे अनर्थाचे केले चाले, ये यादव निधना लागी बहिले, लाघव केले श्रीकृष्ण। श्रीकृष्ण परमात्म्याने एक युक्ती केली, जिथून संत बाजूला जातात तिथं अनर्थ चालत येतो, म्हणून परमात्म्याला माहिती होतं, म्हणून पहिले संत त्या ठिकाणावरनं द्वारकेतने बाजूला काढायचे। बरं, बाजूला काढायचे म्हणजे कुठं काढायचं? पिंडारक नावाचं एक क्षेत्र येतं, त्या क्षेत्राला एका स्थळावरती, सुरक्षित अशा पिंडारक स्थळावरती संतांना घेऊन जायचं असं परमात्म्याने ठरवलं। आणि मग आता पिंडारक स्थळाला संतांना पाठवायचं ठरवलं। ठरल्यानंतर कोण कोण पहिलं?
जो दुर्वासा त्याहारी आहार सेवनी निरहारी तोही द्वारके बाहेरी त्वरे करून निघाला. भृगूचा श्रीचरण दैव आहे नारायण मिरवी श्रीवत्सभूषण जो भृगुही जाण निघाला. अंगिरा स्वय सुबुद्धी सृष्टी बृहस्पती जन्माला ज्याचे पोटी तो परम गुरुदेवांचा मुकुटी तोही उठी गमनार्थ. कश्यपाची नवल गोठी सूरनर किन्नर जन्मले पोटी या लागी हे कश्यप सृष्टी तोही कश्यप उठी निज गमनी. मुक्तान माझी श्रेष्ठ बाहू वेदी वाखानीला वामदेव तोही द्वारके हुनी पाहो स्वयमेव निघाला. आत्रीची नवल परी तिन्ही देव जन्मले उदरी श्री दत्तवंदी जे योगेश्वरी तो आगाध थोरी अनुसयेची. वशिष्ठ मुनी अत्रि ऋषी अंगिरा ऋषी भृगु ऋषी हे सगळे संत परमात्म्याच्या द्वारकेमध्ये राहत होते. आणि जोपर्यंत द्वारकेमध्ये संत आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी द्वारकेला काहीच धक्का नव्हता. परमात्म्याने पहिलं काम केलं की संताला तिथून बाजूला घालवलं. कारण संत जिथून निघून जातात तिथं विघ्न चालत येतं, अनर्थ चालत येतो. आणि मग आता पिंडारकाला गेले. अजून एक परमात्म्याने तिथं केलं. देवाला माहिती होतं की ब्राह्मणांचा कोप इतका कठीण आहे की त्या कोपापुढे कुणाचंही काहीच चालत नाही. म्हणून भगवान परमात्म्याचा स्वतःचा सांब नावाचा जो मुलगा आहे जांबुवंतीपासून जन्माला आलेला, त्या सांबाची कथा या भागवत ग्रंथामध्ये आलेली आहे की सांबाने काही त्याचा मित्र परिवार जमा केला. जिथं ऋषीमुनी होते, जिथं साधू संत होते, तिथं सांब काही आपल्या मित्रवर्गाला घेऊन त्या ऋषींच्या सानिध्यामध्ये गेला. एवढंच नाही तर त्यांची टिंगल करू लागला. त्यांच्यातल्याच एकानं साडी घातली. गरोदर असल्याच्या अवस्थेमध्ये तो भाव त्या ठिकाणी आणला आणि ऋषींच्या समोर जाऊन विचारू लागले की बाबा हिला काय होईल. ऋषी सांगत होते तुम्ही जवळ थांबू नका, इथून निघून जा, चेष्टा करू नका. नाही म्हटले तुम्ही भूत भविष्य वर्तमान सगळं जाणता. परमात्म्याचा मुलगा आहे सांब. देवाला माहिती होतं की मी असताना माझी मुलं, माझं संपूर्ण कुळ इतकं उन्मत्त झालंय. मी इथून गेल्यानंतर किती उन्मत्त होईल, किती या पृथ्वीला भार होईल. आणि म्हणून परमात्म्यानं हे सांबाला, सांब विचारतायत तिथं सांबांचा मित्र परिवार आहे की हिला काय होईल. ऋषींचा कोप वाढला आणि त्या ऋषीच्या कोपानं सांगितलं हिला म्हणे मुसळ होईल आणि या मुसळानं यादव कुळाचा, तुमच्या कुळाचा नाश होईल. शापाची मुळी इथूनच पेटली. यादव कुळाचा नाश का झाला. उन्मत्त झालेल्या यादवांना ब्राह्मणाचा असणारा किंवा ऋषीमुनींचा असणारा शाप मिळाला. ऋषीमुनींचा शाप का मिळाला. म्हणून साधू संतांची निंदा करू नये, टिंगल करू नये. नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. ते नेवाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लाधली. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची कधी स्तुती नाही केली. निंदा केल्याचं फळ त्या ठिकाणी काय असतं, द्वेष केल्याचं फळ काय असतं याची उत्तर आलेली आहेत. असं यादव कुळाला शाप प्राप्त झाला. ऋषीवर यांनी शाप दिला की तुमच्या कुळामध्ये याच मुसळापासून तुमच्या कुळाचा नाश होईल. घाबरली ती मुलं, पोट सोडलं तर खरोखरच ते उदरातून मुसळ बाहेर आलं. घरी आले, सर्वांसमोर विचार मांडला. हा विचार मांडत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथं नव्हते. सगळे होते, कृष्ण परमात्मा तिथं नव्हतं. उग्रसेनाच्या समेत हे सगळं पाहत असताना उग्रसेनाने ते मुसळ घेतलं. सगळ्यांना मिळून त्या मुसळाचं चूर्ण केलं. ते मुसळाचं असणारं चूर्ण खोल असं समुद्रामध्ये बाहेर फेकून दिलं, टाकलं. लोखंडाचे काही तुकडे त्याचे शिल्लक होते तेही पाण्यामध्ये भिरकून दिले. मस्तोदरी लोह जाण त्याची अचूक संधान, आगाध पारधी साधे पूर्ण या लागी तो पान लुब्धके केला. आणि मग त्याच बाणापासून भगवान परमात्म्याच्या पायामध्ये तो बाण लागला आणि भगवान परमात्म्यानं निजधाम गमन तिथं झालेलं आहे. ते पुढे आपण वाचणार आहोत किंवा पुढे याचं चिंतन पाहणार आहोत. मग नाथ महाराज म्हणतात की सहजगत्या आपलं कुळ परमात्म्याने कसं लीलया संपवलं याचं चिंतन पाहिलं. निद्रा न मोडता तिळभरी मथुरा आणली द्वारके भीतरी श्रीकृष्ण काय एक न करी तोही ममता न धरी कुळाची ज्यान. झोप न मोडता मथुरा म्हणजे रात्री लोक मथुरेमध्ये झोपली होती. म्हणजे गुड नाईट मथुरेत झालं होतं पण गुड मॉर्निंगला परमात्मा द्वारकेमध्ये होता. जर तो एका रात्रीमध्ये मथुरेवरनं सगळ्या लोकांना द्वारकेला घेऊन येऊ शकतो मग द्वारकेतल्या लोकांचा किंवा यादव कुळाला त्या ठिकाणी तो संपू शकत नाही का. हे कसं परमात्म्याने केलं हा प्रश्न राजा परीक्षितीचा आहे.
आणि म्हणून राजा परीक्षितीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतायत। परमात्मा स्वतः ब्रह्मरूप होते, ब्राह्मणांचा कैवार घेत होते, कुलक्षय झाला तरी ब्राह्मणांवरती परमात्मा रागवला नाही, ब्राह्मणांचा शाप ऐकून सुद्धा त्या ठिकाणी मोहात पडला नाही, उलट आपल्या कुलक्षयाचा आपण केलेला संकल्प या ठिकाणी तो सिद्धीत जातोय याचाही आनंद परमात्म्याला झाला। आणि म्हणून उलट श्रीकृष्णांना परत संतोष झालाय अशी ही ज्ञानमय कथा इथपर्यंतच्या आजच्या अध्यायामध्ये 399 या ठिकाणी या अध्यायाच्या पहिल्या अध्यायाच्या ओव्या आहेत। आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचले की यादव कुळाला असणारा शाप, की यादव कुळ संपणार हा शाप त्या ठिकाणी ऋषीवर यांच्या माध्यमातून सांबाला प्राप्त झाला। ते कसं संपलं, काय झालं, याचं गोड असं चिंतन आपण अध्याय क्रमांक 2 मध्ये उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। आणि आज काही जी समोर सगळा श्रोतू वर्ग आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपापला मित्र परिवार, आपले सखे असतील, मित्र मैत्रिणी जे कोणी असेल त्या भागवत चिंतनाला या ठिकाणी त्यांना प्रवृत्त करा, कारण याच माध्यमातून आपल्याला उत्तम अशी गती प्राप्त होणार आहे। जगामध्ये जगातलं सगळ्यात उत्तम आणि चांगलं असं गतीचं साधन काय असेल, हे संतांचं वाङ्मय। नाथ महाराजांनी 18,810 ओव्या नाथ भागवताच्या लिहिल्या, 40,000 ओव्या भावार्थ रामायणाच्या लिहिल्या, आनंद लहरी, स्वात्मसुख, शुकाष्टक, चिरंजीवपद, अभंग, गवळणी, भारुड इतकं विपुल लिखाण नाथ महाराजांनी आपल्या एवढ्या आयुष्यामध्ये केलं। मी म्हणतो आपण एखादी गोष्ट वाचायला लागलो, वाचायला लिहिण्यापेक्षा वाचायला कमी वेळ लागतो, आणि कमी वेळ वाचायला लागून सुद्धा आपण ते वाचत नाही। मग त्यांना विचार करा की त्यांनी आपल्यासाठी लिहिलंय, त्यांना लिहायला किती वेळ लागला असेल। संतांनी आपल्यासाठी लिहिलं, आपल्या आईनं आपल्यासाठी एखादा पदार्थ केला आणि आपण जर खाल्ला नाही तर आपल्या आईला किती वाईट वाटतं। तर संत परमात्मा हे जगाची आई आहेत आणि संतांनी आमच्या समोर हे ब्रह्मरसाचं ताट मांडलं, आणि हे ब्रह्मरसाचं ताट मांडलं ना आपण जर त्याचं ते खाल्लं नाही, आपण श्रवण केलं नाही, सेवन केलं नाही, तर संतांना किती वाईट वाटेल, काय त्यांची अवस्था होईल। संत आई तशी रागवणार नाही, पण तिच्या मनाची अवस्था काय होईल, तसं आपल्यालाही लक्षात आलं पाहिजे की एवढा मोठा उपकार संतांनी आपल्यावरती केलाय। आपली काय जबाबदारी आहे, की आपली इतकीच जबाबदारी आहे की त्यांच्या अक्षरांची सेवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला करता यावी, आणि संतांच्या अक्षराची सेवा जर आपल्याला घडत असेल तर समजून जायचं परमात्मा आपल्यावरती नक्कीच कृपा करणार आहे। जो सद्गुरूने दाविला मार्ग, चालता न पडे प्रयास पांग, मी सामोरा धावे श्रीरंग, त्याचे ओढवी सर्वांग। भागवतामध्ये सांगतात की जो मार्ग आपल्याला संतांनी दाखवला आणि त्या मार्गाने आपण जर चालायला लागलो तर परमात्मा स्वतः बोलतायत, नाथ महाराज परमात्म्याच्या मुखामध्ये ओवी घालतायत की मी नक्कीच त्याच्यावरती कृपा करील, त्याचा आणि त्याच्या वंशाचा उद्धार मी त्या ठिकाणी नक्कीच करील, आपला आणि आपल्या वंशाचा, आपल्या कुळाचा उद्धार व्हावा असं आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांनाच वाटतं। त्याच्यासाठी काय तर आपल्याला जितकं शक्य आहे तितकं संत वाङ्मयाचं चिंतन करणं, संतांची अक्षरं आपल्या मुखामधून त्या ठिकाणी जाणं, संतांची अक्षरं ही संतांची हृदयस्थ, ही पराकोटीची असणारी परतत्वाला स्पर्श करून आलेली भाषा आहे, आणि परतत्वाला स्पर्श करून आलेली भाषा अगदी हृदयस्थ आपल्याही काना मनाला स्पर्श करते। भगवान परमात्म्याचा या भाषेला आशीर्वाद आहे, आणि म्हणून तो आशीर्वाद आपल्या जीवनाला प्राप्त व्हावा याच्याकरता ही संत सेवा किंवा संत वाङ्मयाची सेवा हाच हेतू मनामध्ये धरून आदरणीय हरिभक्तीपरायण हा संकल्प ज्यांच्या मनामध्ये आला, एक आपल्या सर्वांमधलं साधुतुल्य व्यक्तिमत्व बाळासाहेबजी महाराज खरमाळे, सगळं येतं पण मला काही कळत नाही, मला काही येत नाही, जिथं कुणी नसेल तिथं मी उभा राहील। ग्रंथ वाचल्यानंतर, भागवताचं सानिध्य लाभल्यानंतर, भावार्थ रामायणाचं सानिध्य लाभल्यानंतर, ज्ञानेश्वरीचं सानिध्य लाभल्यानंतर, गुरुवर्य योगीराज महाराजांचं सानिध्य लाभल्यानंतर माणसामध्ये काय बदल होतो हे जर पाहायचं असेल तर आमचे खरमाळे महाराजांकडे पाहावं, आणि आदरणीय माझे मित्रबंधू शेखरजी महाराज जांभूळकर यांच्याकडे पाहावं। तरुण पिढीचं एक युवा हे नेतृत्व आमच्या पुण्यामधलं, पण इतक्या आपल्या या वयामध्ये ही तारुण्याची भूमिका असताना देखील ती जी समज आहे, ती नम्रता आहे,
ऋषितुल्य साधुतुल्य व्यक्तिमत्वाचं सेवा कशी करावी, या ग्रंथाची सेवा काय केली पाहिजे, कसं चिंतन केलं पाहिजे, आणि म्हणून या दोघांच्याही माध्यमातून हा संकल्प दोघांचाच आहे. तसा पाहायला गेलं तर आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज खरमाळे आणि आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार प्रवचनकार माझे मित्र बंधू शेखरजी महाराज जांभूळकर, आणि याला आशीर्वाद आदरणीय या श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे विद्यमान 14वे वंशज योगीराजजी महाराज गोसावी यांचा आशीर्वादानं हे कार्य आपण हातामध्ये घेतले. आणि या सर्व कार्याला शुभेच्छा सुद्धा आशीर्वाद महाराष्ट्रातले सगळे वक्ते जे आता आपल्या समोर या ठिकाणी चिंतन घेऊन येणार आहेत, ते सुद्धा जे आपली कथा श्रवण करणार आहेत, ते सुद्धा महाराष्ट्रभर वारकरी संतांचा वाङ्मयाचा प्रचार प्रसार करणारे सगळ्या वक्त्यांचा शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्या कार्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. या ठिकाणी उद्यापासून वेळेत चिंतन 7ला चालू होईल. 7 नंतर आपली ही भागवताची कथा 7, 8, 8:30 पर्यंत चालेल. नवनवीन अभ्यासू चिंतनीय वक्ते आपल्या समोर येणार आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या घरच्यांच्या समवेत, मित्र परिवाराच्या समवेत हे फेसबुक लाईव्ह अगदी प्रवासामध्ये असलं तरी आपल्याला ऐकता येईल. गृहिणी असतील आमच्या माता भगिनी, स्वयंपाक करता करता सुद्धा आपल्याला ही भागवताची कथा ऐकता येईल. अगदी आपल्याला कामाची व्यस्तता असेल तिथंही आपल्याला ही भागवताची कथा ऐकता येईल. आणि म्हणून शक्य असेल आपण या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन भागवताचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या पेजवरती श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज या पेजवरती मला सेवा प्राप्त झाली, अशा सर्व मित्र बांधवांना, गुरुवर्यांना, सगळ श्रोते वर्गांना वंदन करून या ठिकाणी आजच्या सेवेला पूर्णविराम. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सद्गुरु साधू बाबा महाराज की जय. बोलिए सब संतन की जय. श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.